अनिता वनखंडे आणि मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हिरकणी कक्ष स्थापना, रक्तदान आणि आरोग्य शिबिर। भाजप अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे आणि माजी सभापती अनिता वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गेले 4 दिवस समाज उपयोगी उपक्रम घेऊन त्यांनी आपला एक ठसा उमटवलाय। त्यांनी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले। वृक्षारोपण, पशूंना चारा वाटप, अनाथ आश्रमात आंबे वाटप, धान्य किट वाटप करत आज त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी हिरकणीच्या खोलीची स्थापना ही मिरज शासकीय रुग्णालयात केली। स्तनदा मातांना आईचे दूध व्यक्त करण्यासाठी आणि साठवण्यासाठी कामाच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी एक सुविधा म्हणून केली आहे। जर बाळाला कामाच्या ठिकाणी आणले जाऊ शकते किंवा आईसोबत असेल तर आई देखील या खोलीत बाळाला स्तनपान करू शकते। या महिलांच्यासाठी ह्या हिरकणी कक्षाची स्थापना आज झाली आहे। तसेच ज्यावेळी आई स्तनपान करत असेल त्यावेळी त्या खोलीमध्ये स्तनपान कसे करावे, तसेच लसीकरण, स्तनपानाचे महत्त्व अशा प्रकारच्या बोर्ड लावण्यात आली आहेत। त्याचा मोठा फायदा होणार आहे। हा तर एक चांगला उपक्रम राबवून महिलांसाठी एक मान सन्मान केल्याने शासकीय रुग्णालयातील सर्वांच्या वतीने वनखंडे कुटुंबियांचे आभार मानले। तर रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे उद्घाटन मकरंद देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले। रक्तदान शिबिराला मकरंद देशपांडे यांनी हजेरी लावली। यावेळी रक्तदान करणाऱ्या नागरिकांनी देखील रक्तदान शिबिराला आणि आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी मोहन वनखंडे सर, अनिता वनखंडे, सागर वनखंडे, माजी नगरसेवक गणेश माळी, महादेवन्ना कुरणे, दिगंबर जाधव, पांडुरंग कोरे, गजेंद्र कुल्लोळी, माजी नगरसेविका अस्मिता सरगर, जयश्री कुरणे आणि भाजपा महिला पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला वर्ग आणि पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे आज माऊली प्रतिष्ठान पुरस्कृत हिरकणी कक्ष स्थापन केलेला आहे इथं, आणि तो आम्हाला डोनेशन म्हणून मिळाला आहे। ते सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी हे खूप सुंदर उपक्रम केलेला आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे की इथे जी काही म्हणजे फिडिंग करणारी मदर असेल किंवा एखादी आजारी बाई असेल तर तिला इथं फिडिंग करण्यासाठी उपयोग होणार आहे, आणि ते कसं पब्लिक प्लेसमध्ये बसून ती नाही हे करू शकत आहे। त्याच्यामुळे तिच्यासाठी हे खूप चांगला उपक्रम ह्या माऊली प्रतिष्ठानने आमच्यासाठी रूम तयार करून दिले, आणि त्याच्यासाठी हे डोनेशन म्हणून हे रूम तयार करून दिली। ह्याच्याबद्दल मी माऊली प्रतिष्ठानचे आभार मानते। आणि जेव्हा ती बाई आत फिडिंग करत असेल बाळाला किंवा दूध स्तनपान करत असेल तेव्हा तिथं ते लसीकरण, स्तनपानाचं महत्त्व हे जे बोर्ड जे लावले त्याचा खूप उपयोग होणार आहे। ते कारण आपण जेव्हा आम्ही बऱ्याच वेळेला त्यांना कम्युनिकेशन करतो, त्यांना सांगतो, संभाषण करतो की बाबा हे करायचं आहे, तेव्हा त्यांच्या लक्षात येत नाही। पण जेव्हा ती बाई पाजत असेल बाळाला तर तेव्हा ते दिसेल तिला की हे सगळं करणं गरजेचं आहे। तर का बोर्ड लावले तर त्याच्यासाठी की हे बाळासाठी आहेत बोर्ड। 5 वर्षापर्यंतच्या बाळांना त्याचं लसीकरण करणं, त्याच्या स्तनपानाची काय गरज आहे, तर हे सगळं तिथं बोर्ड लावले। हे खूप चांगला उपक्रम केलेला आहे माऊली प्रतिष्ठानं, आणि हे आम्हाला हिरकणी कक्ष आज आम्हाला इथं सुपूर्द केल्याबद्दल माऊली प्रतिष्ठानचं मी ह्या ठिकाणी खूप खूप आभार मानते। सर्व प्रशासनाच्या वतीनं मान्य अधिष्ठाता, मान्य वैद्यकीय अधीक्षक आणि आमचा सर्व परिचय वगैरे आमचा सर्व स्टाफ यांच्याकडून मी त्यांचं खूप खूप धन्यवाद मानते। धन्यवाद। आज सवरिता अनिता वनखंडे मॅडमचा वाढदिवस असल्या कारणानं हा जो काही कक्ष स्थापन केलेला आहे त्या कक्षाचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी पार पडलेला आहे। आणि मॅडमनं मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देते। आणि हा आमच्याकडे हा जो काही कक्ष चालू करतो आहोत ते आम्ही आजपासून वापरात आणू ह्याच्याबद्दल मी त्यांना ग्वाही देते। धन्यवाद।